नमस्कार, मी आपल्या सर्वांचं एस-एम चॅनलवरती स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। तर आपण आज अशी गोष्ट पाहणार आहोत जे की आपल्या डेली बेसिसवर वगैरे पाहायला मिळत आहे। त्यातूनच एक नाव समोर परत येत आहे जे की आपल्याला माहीतच आहे, एलन मस्क। तर त्यांचा आता फोकस परत आणि किंवा ती टार्गेट वगैरे पुन्हा करत आहे जे की आपल्याला माहीतच आहे। ते टार्गेट वगैरे आपल्या भारत देशावर करत आहेत। आपल्या भारत देशावर त्यांचं लक्ष आहे जे की आपण लगातार वगैरे आपल्याला दिसत आहे। बिझनेसची गोष्ट केली जर त्यांचे दोन मेजर बिझनेस जे आहेत जे की भारतामध्ये आणण्यासाठी इच्छुक आहेत, तर त्यातील एक नंबरचा बिझनेस आहे इंटरनेट, जे की स्टारलिंक वगैरे त्यांचा बिझनेस आहे। आणि दुसरा जो बिझनेस आहे इलेक्ट्रिक व्हेकलचा टेस्ला। डेफिनेटली आता आपण स्टारलिंक विषयी गोष्ट करणार नाही। टेस्ला रिलेटेड भरपूर काही अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यामुळे टेस्ला रिलेटेडच आपण गोष्ट करणार। तर या रिलेटेड एक सॉलिड न्यूज वगैरे आपल्याला पाहायला मिळत आहे। तर या रिलेटेड एक ब्रेकिंग न्यूज आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि पण सर्वात आधी आपणाला डिस्क्लेमर देऊ इच्छुकतो की ही जी न्यूज आहे ही रिपोर्टच्या माध्यमातून येत आहे, रिपोर्ट थ्रू येत आहे। हे आपणास माहीतच आहे की शेअर मार्केटमध्ये जास्तीत जास्त अपडेट रिपोर्टच्या माध्यमातूनच येत असतात। त्यानंतर ती बातमी खरी होत असते किंवा कधीतरी ती न्यूज खोटी ठरत असते। पण ही न्यूज आता परत आपल्याला रिपोर्टमधून दिसत आहे व ही बातमी अगोदरही रिपोर्टमधून आलेली होती, पण आता परत ती न्यूज वगैरे रिपोर्टमधून येत आहे। ही बातमी काही वर्षापूर्वी आली होती, म्हणजे 4 वर्षापूर्वी आली होती असं मला वाटतं। तर ती आता परत रिपोर्टमधून येताना दिसत आहे, त्यामुळे याची चर्चा परत सुरू झाली आहे व या रिलेटेड चर्चा आणखी तेज होताना दिसत आहे। आणि या रिलेटेड सर्व पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्यासमोर ठेवण्याचा मी प्रयत्न वगैरे करणार आहे। आणि कॉम्पिटिशन एलन मस्क जर टेस्ला वगैरे जी की आपली इलेक्ट्रिक व्हेकल वगैरे भारतामध्ये घेऊन येत असतील तर ते आपोआप वगैरे भारतामध्ये कॉम्पिटिशन वाढू शकतं, कारण ही लहान मोठी कंपनी नाही, भरपूर मोठी कंपनी वगैरे येत आहे। हे प्रीमियम सेगमेंटलाही टार्गेट करू शकतात, त्यासोबतच बेस लेवल सेगमेंटलाही ते टार्गेट करतील। ते 20-25 लाखाची गाडी वगैरे घेऊन येण्याची गोष्ट करत होते, त्यामुळे आपण म्हणू शकतो की EV सेगमेंटमध्ये भरपूर कॉम्पिटिशन वगैरे आपल्याला पाहायला मिळेल, स्पर्धा वगैरे होईल व भरपूर भारतीयांनी वगैरे आपल्या ऑलरेडी इंटरनेटच्या माध्यमातून इच्छा व्यक्त केली आहे की ते इलेक्ट्रिक व्हेकल खरेदी करताना टेस्लाला बाय करण्यासाठी इच्छुक आहेत। त्यामुळे हे वाटते की भरपूर वगैरे यामध्ये डिमांड वगैरे टेस्लाची येत आहे व आपण म्हणू शकतो की टेस्लाची बाईंग भरपूर प्रमाणामध्ये भारतात होईल व ते भारतामध्ये वगैरे दिसून वगैरे येऊ शकतं। पण यांच्या कॉम्पिटिशनच्या दृष्टीने सर्वात मोठा कॉम्पिटिटर टाटा मोटर्स आहे, कारण EVमध्ये सर्वात मोठा प्लेयर आहे। EVमध्ये सर्वात मोठा प्लेयर आहे, त्यांचंही जे मार्केट शेअर आहे तेही चांगलं आहे। हे भरपूर लवकर वगैरे यांनी EVमध्ये काम सुरू केलं होतं, तेव्हा वगैरे म्हटलं जात होतं की EVमध्ये पैसा टाकणे म्हणजे स्वतःचा पैसा वगैरे लॉस करणे किंवा स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणे यासारखं आहे। तेव्हा मारुती सुझुकी ही यामध्ये फ्युचर नाही म्हणत होतं, त्यानंतर 2-3 वर्षांनी असं दिसून आलं की याची डिमांड वगैरे येत आहे, गव्हर्नमेंटही प्रमोट करत आहे। अनेक कंपन्यांनी म्हटलं की आता पुढे काही वर्ष फक्त EVच गाड्या वगैरे बनवणार, आणि त्यामुळे आता मारुती सुझुकीने जानेवारी 2025मध्ये आपली फर्स्ट व्हेकल लॉन्च केली आहे। ते आधी आल्यामुळे त्यांनी मार्केट शेअर चांगला गेन केला आहे टाटा मोटर्सनी, आणि आता भविष्यामध्ये येथे कॉम्पिटिशन वाढू शकतं व येथे टेस्ला वगैरे येत असेल तर येथे आणखी टॉप कॉम्पिटिशन वगैरे होऊ शकतं, टफ कॉम्पिटिशन होऊ शकतं, कारण की यांचा जो प्रीमियम सेगमेंट आहे, जंगलोर आपलं
आपलं जो प्रीमियम जो गाडी आहे यांची जे की जॅग्वार लँड रोव्हर त्याची गोष्ट केली तर ते त्यांच्यासोबत वगैरे का डायरेक्ट कंपनीचे वगैरे कॉम्पिटिशन होईल. ते डायरेक्ट कॉम्पिटिशन वगैरे टेस्ला वगैरे करू शकते. प्लस त्यासोबत त्यांचं जे नॉर्मल सेगमेंट आहे तेही पाहायला आपल्याला मिळतं की तेथे जर आपलं टेस्ला वगैरे 20 लाखापर्यंत गाडी घेऊन येत असेल तर तेथे एक मजबूत स्पर्धा वगैरे आपल्याला पाहायला मिळू शकते. पण आता अशा वगैरे गोष्टी आपल्याला समोर येत आहेत की ते पाहून प्रत्येकजण वगैरे ऐकल्यानंतर आश्चर्यचकित होईल व ते ऐकून प्रत्येकाला धक्का बसेल. म्हणजे टाटा मोटर अँड टेस्लाचे या दोघांची कॉम्पिटिशन आहे. बट येथे पार्टनरशिप होत असताना दिसू शकते असं म्हटलं जात आहे. तर टेस्ला इंडियामध्ये वगैरे येत आहे ही ऑलरेडी न्यूज आलेली आहे. तर 13 लोकांच्या नियुक्तीबाबत त्या रिलेटेड आपलं लिंकिट वर वगैरे पोस्ट वगैरे केली आहे. म्हणजे त्यांना वगैरे वर्कर लोक वगैरे पाहिजे म्हणून येथे टाटा मोटरसोबत वगैरे पार्टनरशिप करू शकतात ते अशीही न्यूज रिपोर्ट वगैरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. टाटा मोटर्सच्या शेअरने भरपूर ठीकठाक परफॉर्मन्स करताना वगैरे दिसला. त्यामागचे रिझन हे आहे की बज ऑफ कॉम्पिटिशन विथ टेस्ला. बज म्हणजे अशा गोष्टी वगैरे किंवा अशा गोष्टी वगैरे चालू आहेत की त्यामुळे वगैरे परफॉर्मन्स वगैरे म्हणजे शेअरने वगैरे चांगला केला. ही बातमी पुन्हा वगैरे परत आपल्यासमोर वगैरे येत असताना दिसत आहे. त्यामुळे आता टाटा मोटर वगैरे फोकसमध्ये आहे. टाटा शेअर आर इज फोकस ऑन पॉसिबल पार्टनरशिप प्लॅन विथ टेस्ला. तर अँड मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन्ट सेटअप करण्यासाठी आता महाराष्ट्र पुढे वगैरे चलत आहे. तर पुढे चलत आहे म्हणजे नेमकं काय, आतापर्यंत 3 स्टेटचे वगैरे नाव समोर येत होते, राज्याची नावे वगैरे समोर येत होती. जेथे की टेस्लाला अट्रॅक्ट करण्याचा वगैरे प्रयत्न केला जात होता. त्यामध्ये गुजरात, महाराष्ट्र अँड कर्नाटक होतं. हे 3 स्टेट भरपूर जास्त अग्रेसिव्हली टेस्लाला आपल्याकडे आणण्याचा वगैरे प्रयत्न करत होते. पण आता रिपोर्टमध्ये येत आहे की ती मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन्ट कदाचित महाराष्ट्रामध्ये सेटअप होऊ शकतो असे रिपोर्ट वगैरे येत आहे. तर हे कॉम्पिटिटर आहेत एकमेकाचे. त्यामुळे हे प्रत्येकजण हे पाहून शॉक होत आहे की त्या गोष्टी पॉसिबल आहेत का, म्हणजे अशी कोणती गोष्ट असते का. हां, अशी गोष्ट वगैरे असते. त्या गोष्टीला वगैरे आपण आपलं कोऑपरेटर्स वगैरे म्हणतो. यामध्ये 2 कंपन्या पार्टनरशिप किंवा कोलॅबोरेशन करतात म्युच्युअल बेनिफिटसाठी, म्हणजे फायदा होण्यासाठी. म्हणजे कोपिटिशन्स म्हणजे आपलं ते याची फोड केल्यानंतर म्हणजे कॉर्पोरेट, आपलं पिटिशन म्हणजे कॉम्पिटिशन. तर असा शब्द वगैरे होतो. पण अशी वगैरे गोष्ट वगैरे पहिलं झाली आहे का जगात पहिल्यांदाच होत आहे. अशा अनेक गोष्टी पूर्वी झाल्या आहेत जगामध्ये. असे भरपूर उदाहरणं आपल्याला पाहायला मिळू शकतात. पण सर्वात मोठं जे उदाहरण आहे स्मार्टफोन, जे की मोबाईल फोनचं वगैरे आपण समोर ठेवलं तर त्यामध्ये टॉप 10 प्लेयर जे आहेत त्यामध्ये नंबर 1 आणि नंबर 2ला सॅमसंग अँड ॲपल आहे. यामध्ये चांगले कॉम्पिटिशन होत असतं. हे नंबर 1 आणि नंबर 2साठी वगैरे सतत एकमेकाचे म्हणजे एकमेकाची कॉम्पिटिशन करत असतात, स्पर्धा करत असतात. पण ॲपलचं लई डिपेंडन्सी सॅमसंगवर आहे आणि सॅमसंगची काही प्रकारे डिपेंडन्सी ॲपलवर आहे. म्हणजे सॅमसंगचा आपण जर ॲपलचा मोबाईल घेतला किंवा कोणाचा पाहिला तर त्यामध्ये अनेक प्रोडक्ट जसं डिस्प्ले, आपलं मायक्रोफोन वगैरे असे अनेक प्रोडक्ट वगैरे जे की ॲपलच्या फोनमध्ये वापरले जातात, पार्ट वगैरे ते सॅमसंग वगैरे सप्लाय करतं, ते वगैरे मॅन्युफॅक्चरिंग करतं. पण कदाचित हे भविष्यामध्ये ॲपल
ही स्वतःचे वगैरे हे सर्व बनू शकतं। तशाच प्रकारे हे वगैरे आपल्याला आता कोलॅबरेशन वगैरे आपल्याला पाहायला मिळत आहे टाटा मोटर आणि टेस्लामध्ये। तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा हीच विनंती। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू।